संघाचे अध्यक्ष साहेबरावजी अडकिने यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो। तसेच आजच्या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणे म्हणून स्थान डॉक्टर गिरी साहेबांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो। या व्याख्यानाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शहीदांचे पुष्पहार अर्पण करून आपण पूजन करणार आहोत। त्याकरता मी तर वकील संघ आयोजित शहीद दिनानिमित्त व्याख्यानमालेस उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे श्रीमान प्राध्यापक डॉक्टर मकरंजी रामराव गिरी यांचा परिचय देण्याचं सौभाग्य मला लाभलेले। वकील संघाचे अध्यक्ष साहेब, उपाध्यक्ष, सचिव आणि सर्व कार्यकर्त्यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो आणि सर्व भारतीय स्वातंत्र्य संग्रामात व लढ्यामध्ये जे काही शहीद झालेले क्रांतिकारक आहेत आणि सर्व महापुरुषांना सर्वप्रथम अभिवादन करतो आणि मानाचा मुजरा करतो। तर प्रमुख पाहुणे यांचा परिचय देणं हे काही 10-5 मिनिटाचं काम नाही मित्रांनो, ते खूप मोठे अभ्यासक आहेत आणि कार्यक्रमाची प्रक्रिया पूर्ण करावी लागते, म्हणून परिचय देणे गरजेचे। 10-5 मिनिटाचा परिचय होऊ शकत नाही। तर सर्वप्रथम प्राध्यापक डॉक्टर मकरंजी रामराव गिरी सुप्रसिद्ध व्याख्याते आहेत। आता सध्या सर श्रीमती सुशीला देवी देशमुख महिला महाविद्यालय लातूर या ठिकाणी ते कार्यरत आहेत। तसंच त्यांच्याकडे राज्यशास्त्राचा विभाग दिलेला आहे। त्याचबरोबर सर विद्यार्थी दशेपासूनच एक सक्रिय राहिलेले आहेत। तर विद्यार्थी चळवळी त्यांचं मोठं मोलाचं कार्य आहे। स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये ते विद्यार्थी संसद सचिव म्हणून त्यांनी। धन्यवाद सर। यानंतर आलेल्या पाहुण्यांचं वकील संघाच्या वतीने स्वागत करण्याकरता मी वकील संघाचे अध्यक्ष साहेबरावजी अडकिने, उपाध्यक्ष रसाळ साहेब व सर्व पदाधिकारी यांना विनंती करतो की आलेल्या पाहुण्यांचं पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सन्मानचिन्ह देऊन स्वागत करावं। व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि जिल्हा वकील संघ परभणीचे अध्यक्ष ॲडव्होकेट साहेबरावजी अडकिने साहेब, वकील संघाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट विनोदजी रसाळ नांदापूरकर, सूत्रसंचलन करत असलेले आणि वकील संघाचे सचिव असलेले ॲडव्होकेट मदनजी बोबडे सर, सहसचिव ॲडव्होकेट मृणाल देशमुख, कोषाध्यक्ष ॲडव्होकेट संतोष जाधव सर, कार्यकारिणीतील ॲडव्होकेट रासवे, ॲडव्होकेट खर्चार, ॲडव्होकेट अकबर, ॲडव्होकेट अब्दुल्ला सर, ॲडव्होकेट ढवाणे सर, परिचय करून देणारे ॲडव्होकेट शिपी कुलकर्णी सर, इथे उपस्थित असलेले ज्येष्ठ विधिज्ञ, युवा विधिज्ञ आणि भगिनी, स्वतःच्या डोळ्याला बुद्धीला जसं आकलन होईल त्या पद्धतीने इतिहासाची मांडणी केली। पण इतिहासातलं सत्य, इतिहासातलं वास्तव, इतिहासातलं खरं आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये खरा त्याग, बलिदान, ज्यांची कामगिरी आहे त्यांच्यावर मात्र इतिहासानं जेवढा न्याय द्यावा तेवढा मात्र दिला गेला नाही। अरे ज्या वेळेला ब्रिटिशांनी इथल्या भारताला लिंबाच्या फोडीसारखं पिळून त्याचे तुकडे करावेत तसं तुकडे करण्याचं काम फक्त 47 ला केलं नव्हतं, तर त्याच्या अगोदर 1905 ला झालं होतं। बंगालची फाळणी केली होती लॉर्ड कर्झन नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी, पण क्रांतिकारकाच्या दबावाच्या रेट्यानं, बघा मी परत एकदा गांभीर्यानं बोलतोय, क्रांतिकारकाच्या दबावाच्या रेट्यानं त्यांना ती फाळणी रद्द करावी लागली होती। म्हणजे क्रांतिकारकाचं या देशाच्या इतिहासामध्ये आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमधलं योगदान हे अनन्य स्वरूपाचं होतं। ज्या वेळेला भारतीयाचं सत्व आणि स्वाभिमान हरवला तेव्हा इथं संस्कार करण्याचं काम या क्रांतिकारकानं केलं होतं। परंतु त्याच क्रांतिकारकाकडं ज्या वेळेला वाट चुकलेले देशभक्त म्हणून किंवा दहशतवादी म्हणून त्यांची संभावना होऊ लागली त्यावेळेला मात्र मला आज आपण जेव्हा भारतीय राज्यघटनेचे, भारतीय स्वातंत्र्याचे 70-75 वर्ष झाल्यानंतर बोलतो तेव्हा मला एक गांभीर्यानं सांगायचं की दहशतवाद्यामध्ये आणि स्वातंत्र्य सैनिकामध्ये खूप मोठा फरक आहे। काय फरक आहे? स्वातंत्र्य सैनिक हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी जबाबदारीनं काम करत असतात आणि दहशतवादी मात्र आपले मुद्दे, आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्यांना वेठीस धरत असतात।
क्रांतिकारक हे आपलं काम करत असताना वेळ प्रसंगी त्यांना वाटलं तर हिंसा करतील, पण सर्वसामान्य माणसाच्या जीविताला तरी कधीच धोका द्या किंवा त्या माणसाचा बळी कधीच घेणारा नाही. परंतु दहशतवादी मात्र सर्वसामान्य माणसं, निष्पाप लोक सुद्धा वेळ प्रसंगी त्यांची कत्तल करायला मागे बघत नाही. हा फरक आहे. मग तेव्हा आपल्याला लक्षात येतं की जर समजा 3 जणांना जी फाशी होणार होती त्या फाशीच्या वेळेला जर समजा इथून काही जणांनी ते लावून धरलं असतं तर कदाचित ते चित्र वेगळं राहिलं असतं. बघा, क्रांतिकारकानं बलिदान दिलं किंवा क्रांतिकारकानं त्याग कधी केला तर एक संदर्भ तुमच्या डोळ्याच्या समोर घ्या. 1818चा प्रसंग, म्हणजे इंग्रज आणि मराठ्यांमध्ये 3 युद्ध झाले होते. त्याच्यानंतर 1818च्या नंतर महाराष्ट्रामध्ये इंग्रजांनी त्यांची सत्ता प्रस्थापित केली. आता आपण ज्या मराठवाड्याचा भाग आहोत त्या मराठवाड्यावर प्रत्यक्ष इंग्रज नव्हते, आपण निजामाकडे होतो. म्हणजे हैदराबादचा निजाम ज्यानं सगळ्यात आधी तैनाती फौजेचा स्वीकार केला. आणि तैनाती फौज ज्यांनी लावलं तो लॉर्ड वेलेस्ली. कशासाठी लावली होती? लढायचं त्यांच्यासाठी, पण सांभाळायचं संस्थानिकांनी. म्हणजे उलट इथल्या भारतीय संस्थानिक, व्यापारी, शेतकरी कुणालाही इंग्रजांनी सोडलं नव्हतं. आणि हा राग क्रांतिकारकांना येत होता. क्रांतिकारकांना असं वाटत होतं की इंग्रजाच्या तावडीत कोणच सुटत नाही. म्हणजे इथल्या संस्थानिकांचं शोषण त्यांनी केलं. बघा, 1-2 उदाहरणं डोळ्याच्या समोर घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की संस्थानिकाचं शोषण कशा पद्धतीनं झालं. पहिलं तैनाती फौज लावली, खर्च त्यांनी करायचं, सांभाळायचं त्यांनी. पण ती सैन्य कुणाच्या शब्दावर, कुणाच्या ऑर्डरवर हालचाल करणार, कुणासाठी लढणार? ब्रिटिशांसाठी लढणार. दुसरी गोष्ट, ह्यांच्यानंतर लॉर्ड डलहौसी नावाचा एक ब्रिटिश अधिकारी आला आणि त्या अधिकाऱ्यानं असे कायदे बनवले की संस्थान विलनीकरणच करत सुटलं, दत्तक वारस नामंजूर करत सुटले. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीतनं त्यांनी एक करत गेले की इथं मुळात ते आले कशासाठी होते? व्यापार करण्यासाठी. पण व्यापार करत करत मात्र त्यांनी प्लासीची पहिली लढाई, कुलकर्णी सर, आणि त्याच्यानंतरची दुसरी बक्सरची लढाई, ह्या 2 लढाईतून त्यांनी बंगालमध्ये आपल्या सत्तेचा पाया रोवला. दुसरा, त्यांनी खालच्या बाजूला सरकले मद्रास प्रांतामध्ये, आज ज्याला तमिळनाडू आपण असं म्हणतो. परंतु जेव्हा क्रांतिकारकांचा इतिहास बघतो, क्रांतिकारकांचं पटल बघतो, तेव्हा एक लक्षात येतं की क्रांतिकारकांचं कार्य बंगाल, पंजाब, महाराष्ट्र आणि पुन्हा नंतर रामप्रसाद बिस्मिल्ला, अशफाकुल्ला खान, चंद्रशेखर आझाद, हे जे आज ज्याला आपण उत्तर प्रदेश वगैरे म्हणतो तो ब्रिटिशांच्या काळामधला संयुक्त प्रांत होता. म्हणजे ब्रिटिशांनी भारताची जी विभागणी केली होती ती विभागणी संस्थानिकामध्ये आणि प्रांतामध्ये करून टाकलेली होती. बघा, महाराष्ट्रातून क्रांतीमध्ये उतरलेले क्रांती गुरु लहूजी साळवे, त्याच्यानंतर उमाजी नाईक, वसुदेव बळवंत फडके, हे जर नावं तुम्ही बघितलात किंवा बंगालमधले नावं बघितलात. आता वंदे मातरम या गीताची जेव्हा आपण उत्सव साजरे करतो ते गीत ज्या आनंदमठ कादंबरीमध्ये आहे त्या आनंदमठ कादंबरी लिहिताना जी प्रेरणा भेटलेली होती किंवा हे सगळं झाल्यानंतर फक्त संसदेमध्ये बॉम्ब टाकण्यासाठी गेले होते आणि त्यांना काही कुणाची हिंसा करायची नव्हती, कुणाला मारायचं नव्हतं. फक्त त्यांचं म्हणणं की आम्हाला सरकार जे लक्ष घेत नाही किंवा त्यांनी जे 2 बिल आणले होते ते ट्रेडवरचं एक बिल होतं आणि पब्लिक सेफ्टी नावाचं एक बिल होतं. त्या पब्लिक सेफ्टी बिलनं काय होऊ लागलं की भारतीयांना बाहेर कुणाशीही संपर्क करणं अवघड जाऊ लागलं. त्याच्यामुळं ते ब्रिटिश काय करू लागले, ते बिल पास करू लागले आणि ट्रेड बिल आणून ते काय करत होते, इथले जे काही कामगार होते त्या कामगारांना त्यांच्या मागण्या, त्यांचे हक्क, अधिकार यासाठी त्यांनी एकत्र येणार नाही अशा पद्धतीचे ती 2 बिलं होते आणि त्या 2 बिलाला विरोध म्हणून संसदेमध्ये बॉम्ब फोडला. परंतु तो बॉम्ब फोडत असताना दक्षता एवढी घेतली होती की त्यांना विधायक पद्धतीनं त्यांचा निषेध नोंदवायचा होता, तरी सुद्धा त्या बॉम्ब प्रकरणात अडकवता येत नाही. म्हणून भगतसिंगला लाहोर कटाच्या प्रकरणात अडकवलं गेलं आणि पुन्हा फाशीवर चढवलं गेलं. त्या भगतसिंगांनी इन्कलाब जिंदाबाद सांगितलं किंवा सुभाषचंद्र बोसनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा, हे सगळं वर्तुळ किंवा हे सगळं आवर्तन जेव्हा आपण बघतो तेव्हा लक्षात येते की क्रांतिकारकांना जो लढा उभा केलेला होता देशाच्या स्वातंत्र्याचा, देशाच्या अस्मितेचा, देशभक्तीचा, तो लढा प्रचंड मोठं स्वरूप धारण करणारा होता. म्हणूनच ब्रिटिशांना दुसरं महायुद्ध झाल्यानंतर ज्या वेळेला मुंबईमधल्या नाविक दलाच्या एका तलवार नावाच्या बोटेवर नौसैनिकांना बंड केलं तेव्हा ब्रिटिशांच्या लक्षात आलं आता भारत आपण आपल्या ताब्यामध्ये घेऊ शकत नाही. कारण त्यांच्या पाठीमागची प्रेरणा ही क्रांतिकारकांची प्रेरणा होती. कारण तोपर्यंत या क्रांतिकारकांचं कार्य फक्त भारताच्या सीमेच्या मध्ये नव्हतं तर पार अमेरिका, युरोपमध्ये फ्रान्स असेल, जर्मनी असेल, आशियातला जपान असेल,
त्या सगळीकडे ह्यांचं काम पसरलेलं होतं. म्हणजे आझाद हिंद सेनेचं जर काम तुम्ही बघितलं, म्हणजे आज ज्याला अंदमान निकोबार म्हणतो ते बेट स्वराज आणि शहीद नावानं होते. म्हणजे त्यांनी ते जिंकून घेतलेलं होतं. सुभाषचंद्र बोस, रासबिहारी बोस यांनी जी लढा उभा केलेला होता, तो लढा भलाही सशस्त्र होता, परंतु देशाच्या स्वातंत्र्यासाठी वेळ प्रसंगी आपल्याला मृत्यू आला तरी चालेल, परंतु देशाचं स्वातंत्र्य आमच्यासाठी महत्वाचं आहे. त्यासाठी त्या क्रांतिकारकानं स्वतःच्या जीवाच्या समिधा स्वातंत्र्य यज्ञाच्या वेदीमध्ये टाकलेल्या होत्या. आज जेव्हा आपण त्यांचा इतिहास बघतो, त्यावेळेला भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासामध्ये क्रांतिकारकांसाठी 2 पान 1 पेज एवढंच जर येत असेल, आणि मग मात्र वाटतं की ज्यांनी आपला भाऊ, मुलगा, पती असे गमवले या देशासाठी, त्या कुटुंबियांना आज काय वाटत असेल. म्हणजे सायमन कमिशन आलं होतं, त्या सायमन कमिशनला विरोध होऊ लागला होता. पंजाब प्रांतात ते सायमन कमिशन गेलं. त्या पंजाब प्रांतामध्ये लाला लजपतराय वगैरे ह्या लोकांनी विरोध केला. तिथे त्यांच्यावरती काठी हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये ते मारले गेले. का राग येणार नाही? भगतसिंगांना त्या गोष्टीचा राग आला. आणि आपण ज्या वेळेला म्हणतो की हे सगळे क्रांतिकारक, आपल्याला जर सनदशीर मार्गाने स्वातंत्र्य भेटत असेल तर त्याच्यासाठी रक्त कशाला सांडायचं, परंतु तसं नाही. कारण जे सनदशीर मागण्यांनी, अर्ज, विनंत्यांनी मिळतं ते स्वातंत्र्य नसतं. स्वातंत्र्यासाठी किंमत मोजावी लागते. भीक मध्ये मिळते ते फक्त उपकार असतात. स्वातंत्र्य हे लढून संघर्षाने मिळवायचं असतं. जगातल्या कुठल्याही देशाचा इतिहास काढा, त्या प्रत्येक देशाच्या इतिहासाच्या पानावरती स्वातंत्र्यासाठी मोजलेली किंमत आपल्याला दिसून येईल. कारण स्वातंत्र्य हे फक्त कागदावरचे 3.5 अक्षराचे शब्द नाही, तर ते तुमच्या आमच्या जगण्यासाठी, विकास करण्यासाठी, आपल्या अस्तित्वासाठी एक नागरिकत्व देणारी सगळ्यात मोठी सनद असते. जी सनद तुम्ही आम्ही आज या देशाचे नागरिक म्हणून आधार कार्डाच्या रूपाने घेऊन फिरत होतो, त्यावेळेला त्या क्रांतिकारकांना मात्र लपत छपत जीव मुठीमध्ये घेऊन आपल्या इथल्या देशातल्या जनतेसाठी इंग्रजासोबत, ब्रिटिशांसोबत, कधी कधी आपल्यासोबत हातात काही नसताना सुद्धा त्यांनी प्रतिकार केलेला आहे. आता ह्याचं आणखीन एक उदाहरण सांगताना तुम्हाला कळेल की आपला हा क्रांतिकारकाचा लढा सर्वसमावेशक कसा होता. खानदेशामधल्या तंट्या भिल्लाचं उदाहरण जर तुम्ही घेतला, शेतकऱ्यांच्या लढ्यांचं जर उदाहरण तुम्ही घेतलात, बंगालमधल्या क्रांतिकारकांचं जर उदाहरण तुम्ही घेतलात, नवे ब्रिटिशांच्या विरोधामध्ये जेवढे काही लोक रस्त्यावर आले, त्यामध्ये आदिवासी होते, त्यामध्ये शेतकरी होते, त्यामध्ये सैनिक होते, त्यामध्ये सगळे माणसं होते. आणि एवढं असून सुद्धा ज्यांना वाटत होतं आपल्या शिक्षणापेक्षा, आपल्या डिग्र्यापेक्षा, आपल्या कुटुंबापेक्षा हे महत्वाचं आहे, असे सावरकर सारखे अभिनव भारत या चळवळीच्या माध्यमातून 2-2 जन्मठेपा ज्यांना ब्रिटिशांनी ठोठावल्या होत्या, असे सुद्धा क्रांतिकारकाच्या शब्दावर पेटून उठणारे इथले काही युवक बघितले की मग त्यांना लक्षात यायचं की महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं क्रांतिकारकाचं मोठं जाळं असलेलं, किंवा मोठं ज्याला मव्हाळ म्हणतो, म्हणजे मव्हाळला लोक का घाबरतात माहिती का? मव्हाळाकडे गोड मध जेवढा असतो ना, तेवढं त्याच्या माशा चावल्यावर उठणारी आग लय असते. त्यामुळं हे जे क्रांतिकारकांचं जाळं होतं ते माशासारखं जाळं होतं मव्हाळाच्या, आणि ते एकदा अंगावर पडलं की मग मात्र ते कुणालाही सोडत नव्हते. ब्रिटिशांचा कुठला अधिकारी, कुठला कलेक्टर कुणालाही त्यांनी समोर ठेवलं नाही. मदनलाल धिंगराने वायलीला तिथं जाऊन इंग्लंडमध्ये उडवलं. म्हणजे क्रांतिकारकांनी इथपर्यंत नाही, तुम्ही तिथून इथपर्यंत येता आमच्या भारतामध्ये, आणि भारतामध्ये येऊन इथल्या सर्वसामान्य नागरिक जेव्हा दुष्काळाला तोंड देतो, साथीच्या आजाराला तोंड देतो, त्यावेळेला मात्र तुम्ही कायद्याचे वरवंटे त्यांच्यावरती त्यांचं शोषण करता आणि वेळ प्रसंगी त्यांचा छळ करता. मग हे आम्ही सहन करून घेणार नाही, ही क्रांतिकारकांची भूमिका होती. आणि तीच खऱ्या अर्थानं देशाच्या स्वातंत्र्याचा सगळ्यात मोठा मूलाधार, मूलभूत घटक होता, हे आपण लक्षात घेणं गरजेचं. उदाहरण सांगतो, आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई शहर आहे आणि मुंबईमध्ये ताज नावाचं हॉटेल आहे. ते हॉटेल उगं तयार झालं नाही, ते हॉटेल तयार होण्यापाठीमागची एक कथा अशी आहे. ब्रिटिश जेव्हा त्यांच्या हस्तदंती इमारतीमध्ये बसून अय्याशी करायचे, त्यावेळेला त्यांना भारतीय हे प्रचंड मागासलेले वाटायचे, आणि त्यांनी त्यांच्या दारावर, त्यांनी त्यांच्या गेटवर अशा पाट्या लावून ठेवायचे, डॉग्स अँड इंडियन नॉट अलाउड म्हणायचे. आणि त्यांच्या हॉटेलमध्ये फक्त तेच जायचे, बाकीच्यांना येऊ द्यायचे नाही. त्यावेळेला मात्र टाटाला वाटलं की आपण बी जागतिक दर्जाचं एक चांगलं हॉटेल काढायचं, की ज्या हॉटेलचा दर्जा, लिव्हिंग स्टँडर्ड, क्वालिटी, हे सगळं सर्व्हिस ही सगळी मेंटेन करायची. त्या सगळ्या भूमिकेतून ते तयार झाले. म्हणजे आपल्या घरी आपली आई आजारी, जन्म देणारी आई आजारी, तिच्या सेवा सुरूसाठी जायचं आणि मला रजा द्या म्हणून हा गेला. ब्रिटिश अधिकाऱ्यानं रजा दिली नाही. मग ह्याच्या लक्षात आलं
अरे ज्या आईनं आपल्याला 9 महिने 9 दिवस पोटात वाढवावं, लहानाचं मोठं करावं, त्या आईनं आपल्याला शिकवून शाणं बनवावं, आज ती आई जेव्हा आजारी त्यावेळेला त्या आईच्या औषध उपचारासाठी तिचा मुलगा जवळ नसावा आणि तिथं जाण्यासाठी माझ्या देशामध्ये मला जर परवानगी काढावी लागत असेल तर मी कुणाची गुलामी करतोय. म्हणून वसुदेव बळवंत फडक्यांनी झटक्यात ती नोकरी सोडून दिली आणि इथं लढा उभा केला आणि त्या लढ्यामध्ये त्यांच्या सोबत जे लोक होते ते सगळे लोक आदिवासी भागातले लोक होते. म्हणजे देशप्रेमानं प्रेरित होण्यासाठी उच्च शिक्षणच असावं लागतं, हातात शस्त्रास्त्रच असावं लागतं, प्रशिक्षितच असावं लागतं असं काहीही नाही. फक्त देशप्रेमाची भावना तुमच्या हृदयात असणं आणि देशासाठी मरण्याची तयारी करून तुम्ही ते त्याग करण्यासाठी तयार असणं ही सगळ्यात महत्वाची भावना क्रांतिकारकांमध्ये होती. आणि क्रांतिकारकांची भीती ब्रिटिशांना बसली होती. म्हणून 1857च्या उठावाच्या बंडाला आपण ज्या वेळेला वाद घालतो की त्याला स्वातंत्र्य लढा म्हणायचा, बंड म्हणायचा, काय म्हणायचं, पण ब्रिटिशांना बरोबर कळालेलं होतं की मंगल पांडेनं जी उठाव केला त्या उठावातून त्यांच्या सत्तेला हादरे बसले आणि ईस्ट इंडिया कंपनीला इथून काढता पाय घ्यावा लागला. बघा, म्हणजे त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळक लिहित होते की सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का, म्हणजे सरकारचं डोकं काय करायलंय. इथल्या सर्वसामान्य माणसाचे भारतीयांच्या प्रश्नापेक्षा तिथलं शोषण करून इथून तुंबड्या भरून इथून कसं जास्तीत जास्त काढता येतंय आणि तिकडे घेऊन जाता येतंय हे बघितलं. म्हणून चंद्रशेखर आझाद असतील किंवा बिस्मिल्ला खान असतील, असफगुल्ला, त्या सगळ्यांनी जे काकोरी कट केला, म्हणजे त्यांनी जी रेल्वे लुटलेली होती त्याच्यामध्ये जो सरकारी खजिना होता तो इथल्या सर्वसामान्य नागरिकाचा खजिना होता. म्हणून त्या क्रांतिकारकाला वाटलं की इथल्या पैशावर ते आपल्यावर अत्याचार करायला गोळा करून आपण ह्यांच्याकडे पैसा जाऊ द्यायचा नाही, म्हणून त्यांनी ते खजिना लुटला. परंतु तिथल्या काही लोकांना हाताला धरून त्यांनी त्यांचे गुप्तहेरमध्ये सोडून बरोबर ह्यांना पकडलं. त्या पकडण्याच्या कारवाईमध्ये चंद्रशेखर आझाद हाताला लागले नाहीत, परंतु एका बागेमध्ये त्यांनी आले गुप्त रूपात हे कळालं आणि तिथं मात्र या लोकांनी ब्रिटिशांनी त्यांना गाठलं. म्हणजे क्रांतिकारकाचं जीवन ही साधं जीवन नव्हतं. क्रांतिकारकाला शिर हातावर घेऊन किंवा मृत्यू अक्षरशः त्यांच्या डोक्यावर असताना त्यांना या देशासाठी काम करण्याची जी प्रेरणा होती ती प्रेरणा म्हणजे देश, ती म्हणजे राष्ट्रभक्ती, ती म्हणजे भारत मातेची सेवा, म्हणजे दुसरं काहीच नाही. बघा, क्रांतिकारकांनी या देशासाठी, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जेव्हा इथल्या ब्रिटिशांच्या सत्तेचा सूर्य कधीही मावळत नाही असं सांगितलं जात होतं, तेव्हा त्या सूर्याला सुद्धा आव्हान देण्याचं काम इथल्या क्रांतिकारकांनी केलेलं होतं. आणि ते कार्य इतिहासामध्ये खऱ्या अर्थानं परभणीच्या वकील संघाला वाटलं. या वकील संघाचं अभिनंदन, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. कारण अशा पद्धतीचं कार्यक्रम होणं आणि त्याच्यामध्ये इतिहासातले महत्वाचे जे पैलू आहेत त्या पैलूकडे आपण फक्त या देशाचे नागरिक म्हणून आपल्याला बघता आलं पाहिजे. आणि देशाच्या प्रश्नाकडे किंवा राष्ट्रीय एकात्मतेकडे बघताना कृपया माझी तुम्हा सर्व वडीलधाऱ्यांना विनंती आहे, कारण तुमच्या पुढे बोलायचं म्हणजे पुराव्यासिंह बोलावं लागतं. कारण हे सगळा श्रोता वकील आहे आणि वकिलाचं कामच कायद्याचं असतं आणि कायदा पुराव्यांसाक्षीच मागत असतो. पण देशाचा आणि राष्ट्राचा जेव्हा विषय येतो, एकात्मतेचा जेव्हा प्रश्न येतो, त्यावेळेला जात, धर्म, पक्ष हे काहीच मोठं नाही. राष्ट्र महत्वाचं आहे, राष्ट्रापेक्षा दुसरं काहीच महत्वाचं नाही. ज्या बंगाल भूमीनं प्रचंड मोठे क्रांतिकारक दिले या देशाला, ज्या बंगाल भूमीमधून खऱ्या अर्थानं क्रांतिकारकांचं मव्हाळ त्या ब्रिटिशांच्या पाठीमागे लागलं होतं, त्या बंगाल भूमीला नंतर आपल्याला एकत्र फक्त क्रांतिकारकाच्या मार्गाने ठेवता आलं असतं. आणि ही कल्पना करा, आझाद हिंद सेना जर यशस्वी झाले असते आणि अंदमान निकोबारच्या नंतर ते जर भारतापर्यंत आले असते तर मला वाटतं कदाचित भारताचं चित्र आज जसा नकाशा दिसतो त्याच्यापेक्षा वेगळा नकाशा दिसला असता आणि तो फक्त क्रांतिकारकांमुळे दिसला असता. हे मात्र त्यांचं योगदान मान्य करावं लागतं. परंतु असं म्हणतात, कथा लम्होने की सजा सदियो ने पाई, म्हणजे एका क्षणाची बेसावधपणाची चूक असती पण सजा मात्र पिढ्याने पिढ्या होत असती. तशी सजा पिढ्याने पिढ्या भारताला झाली. भारताला वाटलं पोर्तुगीज आलेत, फ्रेंच आलेत, डच आलेत, तसंही ब्रिटिश आलेत वाटलं, परंतु ह्या लोकांनी इथं विस्तार केला. नुसता विस्तार केला नाही तर इथं इथली सत्ता घेतली. मी संदर्भ ठेवतो कारण मला माहिती तुमच्या व्यवसायामध्ये सगळ्यात महत्व तुम्हाला वेळेला असतं आणि कामाला असतं. तुम्ही मला जे सांगता, विषय जो दिलेला आहे त्या विषयामध्ये अभ्यास करताना 2 मुद्दे मला आवर्जून जातात. त्याच्यातला एक मुद्दा आर्थिक स्वरूपाचा होता आणि दुसरा मुद्दा राष्ट्रीय स्वरूपाचा. आर्थिक स्वरूपाचा काय होता
दादाभाई नौरोजी नावाचे आपल्याकडे एक प्रचंड अभ्यासक होऊन गेले. त्यांनी त्या काळामध्ये म्हणजे 18व्या 19व्या शतकात लिहिलंय. म्हणजे मी 20व्या 21व्या शतकातलं बोलत नाही, दादाभाई नौरोजीच्या काळातलं बोलतो. दादाभाईंनी त्यांच्या पुस्तकात असं लिहिलं की भारतामध्ये जे दारिद्र्य आहे, भारतामध्ये जे कुपोषण आहे, भारतामध्ये जी गरिबी आहे, या सगळ्या गोष्टीला भारताकडे एवढी साधन संपत्ती, एवढं मनुष्यबळ, एवढं सगळं असून सुद्धा भारत सदन का नाही? त्याचं कारण भारतामध्ये राज्य करणारा जो राज्यकर्ता वर्ग आहे, तो राज्यकर्ता वर्ग भारताचं शोषण करतो. म्हणजे तुम्ही बघा, सावरकर शिकलेले होते, सुभाषचंद्र बोस शिकलेले होते, योगी अरविंद शिकलेले होते, भगतसिंग शिकलेले होते. हे सगळे क्रांतिकारक कुणीही वाट चुकलेला देशभक्त नव्हते. सगळे उच्च शिक्षित होते, देशप्रेमानं ओतप्रोत भरलेले होते. त्याग करण्यासाठी त्यांनी तयार होते. आणि वेळ प्रसंगी समोर एवढा बलाढ्य शत्रू होता, ज्या शत्रूकडे सुसज्ज फौज सैन्य आहे, त्या सत्तेला सुद्धा त्यांनी वेळ प्रसंगी या देशाच्या प्रेमासाठी किंवा या भारत मातेसाठी त्यांच्या सुद्धा विरोधामध्ये पाय रोवून उभारत होते. ही जी ताकद येते, ही जी क्षमता येते, ती क्षमता कशी येते? देशभक्तीतून येते. आणि ते काम इथल्या क्रांतिकारकाने केलेलं आहे. म्हणून क्रांतिकारकाचा लढा हा एका कुठल्याही परिप्रेक्ष्यातून बघण्यापेक्षा, त्याच्याकडे उमाजी नाईक होते, तंट भिल्ला होते, क्रांती लहुजी साळवे होते, क्रांतिगुरु वसुदेव फडके होते, कानेरे होते, चापेकर होते, सावरकर होते, सुभाषचंद्र बोस होते, भगतसिंग होते, राजगुरू होते, सुखदेव होते, रामप्रसाद बिस्मिल्ला होते, चंद्रशेखर आझाद होते, अस्फउल्ला खान होते, शहनवाज खान होते. एवढे सगळे, लक्ष्मीबाई सहगल होत्या. म्हणजे मी तर तुम्हाला तो मुद्दा आवर्जून सांगेन की क्रांतीच्या कार्यामध्ये किंवा देशभक्तीच्या सेवेमध्ये जीव देण्यासाठी पुरुषाच्या बरोबरीनं महिला सुद्धा होत्या. म्हणजे तुम्ही जर क्रांतिकारकांची यादी काढाल तर तुमच्या लक्षात येईल, तुम्हाला संदर्भ सापडतील की यामध्ये महिलांनी सुद्धा क्रांतिकारक म्हणून काम केलेलं आहे. जीवावर बेतत असताना सुद्धा काम केलेलं आहे. आणि वेळ प्रसंगी ब्रिटिशांनी त्यांना सुद्धा गोळ्या घातल्या. म्हणजे ती माझ्या समारोपाकडे येता तुम्हाला जाताना एवढंच सांगेल की या देशानं मला काय दिलंय, यापेक्षा आपण स्वतःला एक प्रश्न विचारू की आपण या देशाला काय दिलंय. कारण क्रांतिकारकांनी कधीच कुठली अपेक्षा ठेवली नाही. त्यांना कधीच वाटलं नाही की देश स्वतंत्र झाल्यानंतर आम्हाला कुठले सत्तेचे पद भेटतील का, कुठं आम्हाला अधिकार भेटेल का, काही आमच्या हातात येईल का. एक साधं उदाहरण तुम्ही लक्षात घ्या. क्रांतिसिंह नाना पाटील ज्यांनी प्रति सरकार स्थापन केलेलं होतं, ते तर सर्वसामान्य शेतकऱ्याचं सरकार होतं. म्हणजे ही जी सगळी प्रक्रिया होती, ही सगळी प्रक्रिया भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी होती, ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून त्यांना मुक्त करण्यासाठी होती. आणि ती मुक्तता, ती स्वातंत्र्य, ती आपल्याला अधिकार, हक्क जे भेटलेले, ते हक्क क्रांतिकारकांना दिलेले, एवढं मात्र आपण कधीही मनामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे. योगदान खऱ्या अर्थानं आज आपण जो कार्यक्रम घेतलेला आहे, ते भारताच्या स्वातंत्र्यामध्ये क्रांतिकारकांचं योगदान किंवा क्रांतिकारकांचं महत्व, तर ते महत्व एवढंच आहे. त्या क्रांतिकारकांनी इंग्रजाला विरोध म्हणून विरोध केला नाही. त्या क्रांतिकारकांनी उघड डोक्यात राग भरला म्हणून बंदुकीला उत्तर बंदुकीनं दिलं नाही. त्या क्रांतिकारकांच्या कार्याकडं, त्यागाकडं, बलिदानाकडं आपल्याला सन्मानानं बघण्याची निकोप दृष्टी देतात. आणि एक भारतीय म्हणून, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दात सांगायचं म्हणजे, बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे, मी पहिलाही भारतीय आहे आणि शेवटचाही भारतीय आहे. सुभाषचंद्र बोसांनी हे सगळं कशासाठी केलं होतं? माझ्या भारत मातेला मला स्वातंत्र्य मिळवून द्यायचंय, ह्याच्यासाठी केलं होतं. 2-2 जन्मठेप, अभिनव भारत, पार इंग्लंडमध्ये, फ्रान्समध्ये, तिथून शस्त्रास्त्र आणून इथल्या क्रांतिकारकांना पुरवण्याचं सावरकरांचं कशासाठीचं स्वप्न होतं? तर भारत माता स्वतंत्र झालं पाहिजे, ह्याच्यासाठीचं स्वप्न होतं. राजगुरू, सुखदेव, भगतसिंग फाशीवर कशासाठी गेले? तर या भारत मातेवर अन्याय करणारे, भारत मातेचं शोषण करणाऱ्या ब्रिटिशांना सांगायचंय की आमचा देश तुम्ही सोडून इथून चालते व्हा, आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्हाला तुमचे गुलाम नाही. ह्याच्यासाठी त्यांनी बॉम्ब टाकून त्यांचे कान उघडे करण्यासाठी हे केलेलं होतं नव्हे. त्या 1857च्या अगोदर या, म्हणजे तुम्हाला कळेल क्रांतिगुरु लहुजी साळवे, उमाजी नाईक, वसुदेव बळवंत फडके हे कशासाठी लढले? या सगळ्यांचा उठाव कशासाठी होता? सशस्त्र उठाव होता. वेळ प्रसंगी त्यांनी स्वतःचा जीव सुद्धा दिलंय, परंतु इतिहासाच्या पानामध्ये योग्य वेळेला त्याची नोंद होईल हे मात्र नाकारता येणार नाही. फक्त काही जणांनी या सगळ्या गोष्टीकडे भारतीय म्हणून बघता यावं आणि भारतीय म्हणूनच आपल्याला आपला देश समजून घेता यावं, एवढंच तुम्हाला म्हणतो. जाताना एवढंच म्हणेल, देह मंदिर चित्त मंदिर एकतेते प्रार्थना, देह मंदिर चित्त मंदिर एकतेते प्रार्थना.
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. ही आराधना आपल्याला करता यावी आणि या देशाचं मंगलमय स्वप्न किंवा हा देश जगाच्या एक सन्मानपूर्ण किंवा क्रांतिकारकाच्या योगदानाची आठवण ठेवेल एवढंच म्हणतो. तुम्ही सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घेतलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचा आभार. मला मार्गदर्शन करणारे आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट जेबी गिरी ते सुद्धा इथं आहेत. त्यानंतर युवा वकिलामध्ये बरेच जण आहेत, आमचे निलेशजी आहेत. या सर्वांचं तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. वकील संघाने मला बोलून अशा महत्त्वपूर्ण विषयावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल वकील संघाचे आभार मानतो आणि मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. अत्यंत मोलाचं आणि स्फुरण निर्माण करणारं आपण मार्गदर्शन केलंय. नक्कीच आपण विज्ञानवादी होत असताना आपला इतिहासाची उजळणी होणं आवश्यक आहे आणि अशा कार्यक्रमाचं आयोजन म्हणजे एक प्रकारे आपल्या क्रांतिकारकांना व त्यांच्या इतिहासाची उजळणी करण्यासारखंच आहे. त्यानंतर अध्यक्षीय समारोपासाठी मी ॲडव्होकेट अडकिने साहेब यांना विनंती करतो. शहीद दिनाच्या सर्व शहीदांना प्रणाम. आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले वक्ते विद्या वचस्पती डॉक्टर मकरंद रामराव गिरी सर, वकील संघातील सर्व ज्येष्ठ विधिज्ञ आणि बंधू भगिनींनो, आज शहीद दिन आपण साजरा करीत आहोत. सर, महाराष्ट्रातला आमचा हा एकमेव वकील संघ आहे जिथे शहीद दिनाचा कार्यक्रम दरवर्षी आम्ही इथं आयोजित करीत असतो आणि त्याच्यानुसार वेगवेगळ्या वक्त्यांना बोलावून इथून आम्ही वक्त्यांचे प्रबोधन ऐकत असतो. तुम्ही आज सर आमच्या वकील संघात आलात आणि आम्हाला जे प्रबोधन केलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य लढ्यात दिलेले म्हणजे शहीदांचं योगदान या विषयावर भरवून आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आज शहीद दिनाचा आमचा कार्यक्रम आपण साजरा करून दिला. एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आलेले पाहुणे डॉक्टर गिरी साहेब यांचे आभार. त्यांनी आज आपल्या सर्वांना संबोधन केलं. तसेच जिल्हा वकील संघाचे सर्व कार्यकारिणी पदाधिकारी आणि महत्त्वाचे म्हणजे सर्व सदस्य आपण कार्यक्रम शांततापूर्वक पार करण्यासाठी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आभार. अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.